माझे नाव पठाण मोहम्मद अकबर युसुफ आहे। इथे मी उदगीरमध्ये राहतो आणि माझी बहिणीला मी इथं उदगीरमध्येच दिलेलं आहे। त्याचं जे हस्बंड आहेत त्यांचे नाव शफी कुरेशी आहे। ते माझ्या बहिणीवर ते म्हणजे नॉर्मली टॉर्चर होत असतं, परंतु ह्या बारीला काय झालं की त्यांनी एकदम त्या माझ्या बहिणीला जाळून मारूनच टाकलं। त्यांनी काय केलं, पहिले मला माझ्या वडिलांना कॉल केलं की असं काय म्हणले की तुमची मुलगी माझ्यासोबत भांडण करत आहे, मी तुमच्याकडे येतो। असं नाही म्हणले की तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही माझ्याकडे येऊन भेटा, बोला, त्याला समजू, असं नाही म्हणलं त्यांनी म्हणले की मी तुमच्याकडे येतो। तर पप्पा म्हणले ठीक आहे, या तुम्ही, बोला मला येऊन। तर लगेच 15 मिनिटांनी अजून एक कॉल येते त्यांच्याकडून आम्हाला, आणि ते म्हणतात की तुमची मुलगी आपल्या स्वतःला जाळून घेतली आणि ते मेली। तर लगेच मी आणि माझे वडील फॉरन लगेच घरातून निघलो। फक्त 2 ते 3 मिनिटात आम्ही त्यांच्या घरी जाऊन पोहोचलो। तिथं पोहोचताच आम्ही हे दृश्य पाहिलं की माझी बहीण एका रूम मध्ये जे आहे असं लाश पडलेली होती माझ्या बहिणीची। त्यांनी त्याच्या अंगावर पूर्ण कपडे जळून गेलेले होते आणि एक चादर टाकलेली होती, आणि त्या रूम मध्ये जे आहे काहीच सामान नाही, काहीच नाही, पूर्ण एकदम खाली रूम आहे ते। आणि तिथं जे आहे असं आग लागल्यानंतर जसं धुवा वगैरे होतो ना, जसं गरम असते रूम, बॉडी पण गरम असते, तसं तिथं काहीच नव्हतं। रूम एकदम थंडगार होतं आणि दरवाजाला लॉक वगैरे काही लावलेलं नव्हतं। आम्ही विचारलं की हे कसं झालं, तर त्यांचे हस्बंड म्हणतात आम्हाला की तुमची बहिणीने जे आहे आत्महत्या करून घेतली आणि ते मधून लॉक लावली होती। आम्ही लॉक तोडलं आणि आम्ही ते पोलिसांना दाखवलं की लॉक कुठं तुटलेलं आहे, दाखवा। पोलीस पण बघितले, ते पोलिसांनी व्हिडिओ पण बनवलेला आहे, ते लॉक काही तुटलेलं नाहीये। पूर्ण हे माझ्या बहिणीला जे आहे पूर्ण प्लॅनिंग करून मारलेलं आहे। तर माझी उदगीर ग्रामीण पोलीस पोलिसांना हीच आहे दरख्वास्त आहे की माझ्या बहिणीला न्याय मिळावा। सध्या त्याच्यामुळे आम्ही इथं उपोषणाला बसले आहेत। माझे पूर्ण घरचे लोक इथं येऊन बसलेले आहेत। आमची डेड बॉडी, डेड बॉडी नाही, माझी बहीण तिथं पडून आहे हॉस्पिटलमध्ये, एकटी आहे तिथं। माझी पूर्ण फॅमिली इथं येऊन बसलेली आहे। मला माझी बहीण खूप हे होती, मोठी बहीण होती, आणि ते एकदम समजदार बहीण होती। अशी नाही की चला ते अजून त्याला लहान लहान 2 छोटे मुलं होते, ती मला म्हणत असते की माझे मुलं छोटे छोटे छोटे, असं कवच हे एवढं मोठे निर्णय नाही घेतली असती, आणि ते घेऊ पण शकत नाहीये। त्याला जे आहे त्याचे पहिले पाय बांधले होते आणि त्याचे हात बांधून त्याला त्याच्यावर कोणते तरी ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळ लावलेली आहे। आणि जे आहे माझ्या बहिणीची जबान जी आहे, आग लागल्यानंतर जे आहे ना, जबान जी आहे ना मध्ये असते, परंतु माझ्या बहिणीची जीभ जी आहे एकदम असं टाइप मध्ये बाहेर आहे। हे पूर्ण क्लिअर दिसत आहे व्हिडिओ मध्ये। माझ्याकडे फोटो पण आहे, मी तुम्हाला फोटो पण शेअर करेन, पूर्ण आपल्या ग्रुपवर दाखवा हे फोटो। आणि माझ्या बहिणीला न्याय